आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्या आहेत तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकमध्ये छावा मराठा युवा संघटनेनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाविरोधात तीव्र आंदोलन छेडलंय। कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ छावानं संतप्त प्रतिक्रिया दिली असून सूरज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारत आणि बॅनर फाडत रोष व्यक्त केलाय। नाशिकमध्ये आज छावा संघटनेनं रस्त्यावर उतरून राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेतली। राष्ट्रवादी भवनाबाहेर छावाचे शेकडो कार्यकर्ते जमले, घोषणाबाजी करत सूरज चव्हाण यांच्या प्रतिमेवर जोडे मारले तर त्यांचे बॅनर्स पायदळी तुडवत संताप व्यक्त केलाय। हे आंदोलन रविवारी रात्री राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी छावा कार्यकर्त्यांवर केलेल्या कथित हल्ल्यानंतर करण्यात आलं। या घटनेनंतर छावा संघटना राज्यभरात आक्रमक झाली असून त्याचे तीव्र पडसाद नाशिकमध्ये देखील उमटलेत। छावा पदाधिकाऱ्यांनी यावेळी सूरज चव्हाण यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी केली आहे। तसंच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून तात्काळ हकालपट्टी व्हावी असा दबाव आंदोलनातून टाकण्यात आला आणि अखेर त्यांचा राजीनामाही घेण्यात आलाय। छावा संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की मराठा समाजासाठी आम्ही सातत्याने लढतोय, पण काही राजकीय नेते हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करतात। आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यांवर शासनानं कडक कारवाई केली पाहिजे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कार्यक्रम शांततेत पार पडला असला तरी संतप्त कार्यकर्त्यांचा रोष स्पष्ट दिसत होता। प्रशासनानं खबरदारी घेतली असून पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी सतर्कता ठेवण्यात आली आहे। राष्ट्रवादी भवनाबाहेर झालेल्या आंदोलनानंतर आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर पडसाद उमटण्याची शक्यता आहे। पुढील निर्णय आणि कारवाईकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।